Hello student, let us start with the next topic of multiplexing, that is time division multiplexing. Hello student, I extend a warm welcome to all to this video lecture. Day before yesterday we learned about the multiplexing. What is meant by multiplexing and what is the application of multiplexing in communication system. So I am going to revise that. Basically, multiplexing is used in communication to obtain a single composite signal which will be transmitted through a common communication channel. याचा अर्थ काय? मल्टिप्लेक्सिंग काय करतो? कम्युनिकेशन चॅनलमध्ये मल्टिप्लेक्सिंगला आपण मिक्सरसुद्धा म्हणतो. तर काय फंक्शन आहे? मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय? तर मल्टिप्लेक्सिंग म्हणजेच मिक्सर कम्युनिकेशनमध्ये जे वेगवेगळे सिग्नल आहे ह्या वेगवेगळ्या सिग्नलचं ॲडिशन करून एक कॉम्पोजिट एकच सिग्नल तयार करतो, ज्याला कॉम्पोजिट सिग्नल म्हणतो. आणि तो कॉम्पोजिट सिग्नल कॉमन कम्युनिकेशन चॅनल, मग तो अँटीना असेल किंवा वायर असेल त्या चॅनल थ्रू काय करतो? ट्रान्समिट करतो. ओके, मग काल आपण पाहिलं फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, जे ॲनालॉग सिग्नलसाठी मोस्टली वापरलं जातं. आज आपण बघणार आहोत टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग विच इज यूज बेसिकली फॉर डिजिटल सिग्नल्स. ओके, मग आता आपण टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंगकडे जाणार आहोत. सो हियर दिस फिगर शोज द प्रिन्सिपल ऑफ TDM, प्रिन्सिपल ऑफ टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. सो सी हियर in this multiplexing technique the signal will get transmitted one by one. Okay, that means what? In case of TDM all signals are not transmitted simultaneously, instead of they are transmitted one by one. How? Let us see. Okay, ही फिगर काय करते? जसं आपण FDMमध्ये पाहिलं की सिग्नल काय केले जातात? सायमल्टेनियसली ट्रान्समिट केले जातात. पण TDMमध्ये काय होतं आहे? जो सिग्नल आहे सिग्नलचा एक एक पार्ट वन बाय वन ट्रान्समिट केला जातो. म्हणजे बघा सिग्नल 1, सिग्नल 2, सिग्नल 3, सिग्नल 4 हा T टाईमला ट्रान्समिट केला तर याच्या एका ट्रान्समिशनला म्हणतात वन फ्रेम. सो हियर सिग्नल 1 इज ट्रान्समिटेड, देन सिग्नल 2, then signal 3, then signal 4. This is known as one by one transmission of signal. ह्या सिग्नलच्या एका वन्स ट्रान्समिशनला काय म्हणतात? वन फ्रेम. ओके, पुढे बघा आता ही वन फ्रेम कंप्लीट झाली कारण 4 सिग्नल आहेत. आता ह्या ठिकाणी परत सिग्नल 1, सिग्नल 2, सिग्नल 3, सिग्नल 4 असं जर आलं तर याला काय म्हणायचं? फ्रेम 2. त्याच्या पुढे गेलं तर फ्रेम 3. ओके, असं जे वन बाय वन ट्रान्समिशन आहे याला म्हणायचं टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. येतं हे लक्षात? ओके, आता आपण याचं ॲक्च्युली बेसिक प्रिन्सिपल पाहिलं. आता ह्या फिगरमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की याचं सिस्टीम कशी वर्कआउट होते. हाऊ डज द सिस्टीम वर्क्स इन केस ऑफ TDM. ओके, त्याच्यासाठी फिगर रेफर करा. या फिगरमध्ये काय दिलेलं आहे बघा. तर याच्यामध्ये हा मल्टिप्लेक्झर आहे. मल्टिप्लेक्झर म्हणजे काय? परत सांगते, मेनी टू वन. जो डिव्हाइस मेनी इनपुटचं कन्वर्जन सिंगलमध्ये वन इनपुट आउटपुटमध्ये करून देतो त्याला काय म्हणतो आपण? मल्टिप्लेक्झर. आणि कम्युनिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं याला काय म्हणतो आपण? मिक्सर. ओके, आता हे TDM बघूया. या मल्टिप्लेक्झरला सोर्स A, सोर्स B, सोर्स C असे 3 इनपुट्स दिलेले. देर आर 3 इनपुट्स A, B, C which are known as source. Okay, now source A can be divided like this: A1, A2, A3. These are the parts, these are the division of source A. Similarly source B like B1, B2, B3. Similarly source C can be divided like this: C1, C2, C3. Okay, now see what is the role of multiplexer. So what happened? Multiplexer combines one individual part of source like this. काय करतो मल्टिप्लेक्झर? एक एक पार्ट घेतो म्हणजे आणि त्या एक एक पार्टची एक फ्रेम तयार करतो आणि ट्रान्समिट करतो. जसं आपल्याला इथे दिले बघा, दिस इज फ्रेम 1. फ्रेम 1मध्ये काय घेतलं आहे मग? A1, B1, C1. सो फ्रेम 1 कन्सिस्ट ऑफ A1, B1, C1 ह्या तिघांचं कॉम्बिनेशन घेईल आणि एक सिग्नल म्हणून ट्रान्समिट करेल. झालं मेनी टू वन. ओके, फ्रेम 1 ट्रान्समिट झाली की फ्रेम 2 कशी डिझाईन केली जाईल? अगेन फ्रेम 2 कॅन बी डिझाईन लाईक दिस: A2,
B2, C2. See here, A2, B2, C2. This is frame 2, which will be transmitted by using a single communication channel, and the signal is composite, single signal. Okay. Frame 3 कशी डिझाईन केली आहे बघा. A3, B3, C3 ह्या एक एक घेतले आणि फ्रेम 3 काय केली, डिझाईन केली. ओके. अशा प्रकारे टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंगचं वर्किंग होतं. मल्टिप्लेक्सर किंवा मिक्सर काय करतो, तर एक एक सिग्नलचा एक एक फ्रेम तयार करतो आणि ही फ्रेम 1 by 1 ट्रान्समिट करतो. यालाच म्हणतात टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग सिस्टम. Okay, so again I am going to repeat a frame here. Okay, what is the frame? Let us consider this frame. Frame 1 can be designed by taking a signal once. Okay, एकदा A1 घेतला. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर काय घेतला मी, हा झाला A1, त्याच्यानंतर झाला B1. ओके, त्याच्यानंतर झाला हा C1. याला म्हणायचं फ्रेम 1. याच्या वन्स ट्रान्समिशनला काढायचं फ्रेम 1. तशी फ्रेम 2 कशी डिझाईन केलेली आहे बघा. ह्या ठिकाणी घेतला. ओके, ह्या ठिकाणी काय घेतला आपण, A2. ओके, त्याच्यानंतर घेतला B2. दिस इज वॉट, A2. नेक्स्ट यू हॅव B2. ओके, अँड नेक्स्ट यू हॅव, दिस इज B2. नेक्स्ट यू हॅव C2 and this is known as frame 2. So in this way TDM will be convert the signals into frame and the transmission can be takes place. It is exactly similar to the FDM. ओके, मग एवढं आपण आज बघितलेलं आहे आणि ह्या ठिकाणी चॅप्टर 3 आपलं संपलेलं आहे. ओके, इथून पुढे आपण आता हा E1चं चॅप्टर 3 झालेलं आहे. आता E2कडे आपण पुढे जाणार आहोत, डिजिटल सिस्टीम डिझायनिंगकडे. ओके, तुर्तास थांबूया.